भुर्जी न बनवता आता अंडा घोटाला बनवा। रेसिपी खूप छान आहे आणि इझी आहे आणि चटकन होणारी रेसिपी आहे। तर टाइम न वेस्ट करता आपण रेसिपीला पटकन सुरुवात करू। हे बघा, कढई घेतली, कढईत मस्त 2 मीडियम साईजचे कांदे घेतले होते, ते परतवायचे। 2 ते 3 हिरवी मिरची, लसूण, टोमॅटो मस्त आपण परतवायचे। हे त्यात काही मसाले ॲड करायचे आहेत, म्हणजेच चवीनुसार मीठ वापरले, लाल तिखट आणि हळद पावडर वापरलेली आणि छान मस्त हे मॅश करून घ्यायचं आहे। आपण गरम मसाला म्हणून मी पावभाजी मसाला वापरलेला आहे। हो, पावभाजी मसाला एकदा तुम्ही नक्की रेसिपी ही ट्राय करून बघा। अंडे मी बॉईल करून ठेवलेले आहेत आणि ते आपण कवर काढून मस्त एकदा परत आपण मॅश करणार आहोत। आपला मसाला मस्त जे कांदा टमाटर होते आपले मस्त गाळ झाले पाहिजे आणि बॉईल अंडे आपण मस्त मसाल्यामध्ये असे ग्रेट करून टाकायचे आहेत आणि स्लोली मस्त आपण मिक्स करून घेणार आहोत। आपला अंडा घोटाला रेसिपी खूप छान होणार आहे। एकदा तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा ही आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली, कशी वाटली तुम्हाला रेसिपी। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा आणि कोथिंबीर खूप सारी वापरा। अंडा घोटाला बनवायसाठी रेसिपीला आपल्याला कोथिंबीर खूप जास्त वापरायची आहे। आता पॅनमध्ये मस्त तेल घ्यायचं, तेल सर्वीकडे स्प्रेड करायचं आणि आपण अंडा फोडणार आहोत याच्यात, बघू शकता तुम्ही असंच। आणि याच्यात काही जास्त मसाले वापरायचे नाही, मीठ टाकायचं, लाल तिखट वापरायचं, थोडासा चाट मसाला नाही तर आपण मॅगी मसाला वापरू शकतो बघा, नाही तर स्किप करायचा। मी थोडं लाल तिखट आणि मीठच वापरलेले आणि खूप सारी कोथिंबीर टाकायची। आपला अंडा घोटाला रेसिपी तयार आहे। अशा चमचमीत रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर